क्लिअरली खाली लिहिलं होतं की आस्क मी एनिथिंग अँड आय विल मेक द ब्लॉग ऑफ क्वेश्चन अँड आन्सर ब्लॉग. तर मोस्ट ऑफ लोकांनी क्वेश्चन कमी आणि कन्फ्युज जास्त केले. तर नेक्स्ट टाईम मी कन्फ्युजनचे असते ना ते टाकेन, कारण कॉम्प्लिमेंट जास्त आले आहेत मला आणि क्वेश्चन कमी आले. तर आता आपण बघूया एक एक करून की काय क्वेश्चन आणि काय कॉम्प्लिमेंट्स आहेत. सो फर्स्ट वन, laughing with you is the best therapy. Oh, laughing with me is best therapy. Okay, thank you so much. Thank you for compliment and thank you for compliment. आणि मे बी ही कॉम्प्लिमेंट मला कुठल्या तरी माझ्या क्लोज फ्रेंडने दिली असतात, बिकॉज सगळ्यांसमोरच माझं म्हणजे जे रिअल लाफ आहे माझं, किंवा जे माझे रिअल स्माईल आहे, किंवा जे माझे रिअल पाचट जोक्स आहेत ते मी सगळ्यांसोबत नाही मारत. त्यामुळे मे बी एक क्लासमेटने कोणतरी दिली असेल कॉम्प्लिमेंट. ओके, थँक्यू फॉर कॉम्प्लिमेंट, थँक्यू सो मच. देन सेकंड, आय हॅड अ क्रश ऑन यू बिफोर अँड यू नेवर न्यू. ओके, तर हे पण एक मला कोणतरी सांगतं आहे. ॲक्च्युली याला कॉम्प्लिमेंट नाही बोलू शकत. तर मला कोणतरी सांगितलं की मला तुझ्यावर क्रश होता आधी, जे तुला माहीत नव्हतं. ओके, नव्हतं माहीत, बरं झालं नव्हतं माहीत, बरं झालं नव्हतं माहीत, मी त्याला काय बोलू शकत नाही. त्यानंतर थर्ड वन इज, हे क्युटी, आय वॉन्ट टू से दॅट आय क्रश ऑन यू. तर मोस्ट ऑफ कॉम्प्लिमेंट्स किंवा मोस्ट ऑफ कन्फ्युजनचे हेच आहेत सगळे की आय हॅव क्रश ऑन यू, आय हॅव क्रश, मेरा नहीं है किसी पे क्रश, भाई मेरा नहीं है किसी पे क्रश, तुम लोग क्यों कर रहे हो कि. ओके, सो थैंक यू सो मच. हे क्यूटी, आई वॉन्ट टू से दैट आई हैव क्रश ऑन यू. थैंक यू सो मच. देन थर्ड वन इज, डू यू कम डेट विथ मी, डू यू कम डेट विथ मी. सॉरी ब्रो, मला डेटवर जायचं नाही आहे कोणासोबत, सॉरी. सो इट्स क्लिअरली आन्सर आहे. Fourth, next one is, you look awesome and beautiful. You look awesome and beautiful. Thank you so much. Thank you. You flirt with everyone or just me? भाई मैंने कभी किसी के साथ फ्लर्ट ही नहीं किया. एक्चुअली मुझे फ्लर्ट करना आता भी नहीं है, तो मैं किसी के साथ फ्लर्ट करूँगी. मुझे याद भी नहीं कि मैंने किसी के साथ फ्लर्ट किया है. पता नहीं ये किसने पूछा. यू फ्लर्ट विथ एवरीवन और जस्ट मी. ओके, नेक्स्ट वन, किती अभ्यास केला 12th मध्ये अभ्यास किती केला. ओके, हा पहिला क्वेश्चन जो मला भेटला. सेकंड क्वेश्चन, तर किती अभ्यास केला 12th मध्ये. आता जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा समजेलच की किती अभ्यास मी स्वतः केला 12th मध्ये. केला मी अभ्यास, नाही असं नाही केला मी, बऱ्यापैकी अभ्यास केला, बऱ्यापैकी. पण पेपर घाण गेले तेव्हा मी काय करू. आणि फिजिक्सचा पेपर तर एवढा बकवास गेला की सगळ्यांना वाटतं की मला तर जेव्हा मी फिजिक्सचा पेपर ठेवून जेव्हा बाहेर पडली तेव्हा तर मला असं वाटलं की मला एकटीला पेपर खराब केला. पण जसं मला सगळेजण बोलली अरे यार तरी पेपर खूप खराब केला, तरी पेपर खूप खराब आहे, तेव्हा वाटलं हाश कोणतरी हाय व्हायचं त्याला पेपर खराब केला. आणि नंतर घरी येऊन मी बघते तर मी सगळ्यांना पेपर खराब केला, लिटरली सगळ्यांना पेपर खराब केला. तर मला कुठेतरी वाटलं हां बाई मी एकटी अशी नाही की त्याला फिजिक्सचा पेपर खराब केला. तर मी अभ्यास केलेला आहे, थोडाफार अभ्यास केला होता मी 12th मध्ये. नेक्स्ट वन इज, युअर कंटेंट इज ग्रेट, विच टीम डू यू लाईक इन IPL. ऑफकोर्स MI, मुंबई इंडियन्स. आणि मुंबई इंडियन्स तर मी सध्या तरी बघते आहे, म्हणजे सध्या तर मी प्रत्येक मॅच बघते, नाही असं नाही. मी खूप मला एक्साइटमेंट असते की जर मुंबईची मॅच असेल तर कोण जिंकेल. ऑफकोर्स मुंबई जिंकणार, ओके, तर माझी फेवरेट टीम आहे मुंबई इंडियन्स. आणि माझं कंटेंट खूप छान असतं असं वगैरे मला बोलते. ओके, थँक्यू सो मच. नीड गट्स, नेक्स्ट वन, नीड गट्स टू बी कन्सिस्टंट इन ब्लॉगिंग, जस्ट लव. ओ थँक्यू सो मच. ॲक्च्युली मी कन्सिस्टंट राहण्याचा खूप प्रयत्न करते ब्लॉगिंगमध्ये, जस्ट बिकॉज 12th
लॉकडाऊनच्या आधी 7-8 महिने माझं चॅनल पूर्ण बंद होतं. ॲक्च्युली मी ठरवलेलं की चालू ठेवायचं मध्ये मध्ये, बट नाही झालं ते आणि घरातून प्रॉब्लेम्स पण सुरू होते आणि प्लस माझी 12वी होती. सो मी विचार केला की आता बंद करूया आपण. बंद म्हणजे मी पूर्ण क्लोज नव्हतं करणार. मी पूर्ण नाही म्हटलं तरी 7-8 महिने माझं पूर्ण चॅनल एक पण ब्लॉग नव्हता चॅनलवर किंवा एक पण शॉर्ट व्हिडिओ नव्हती. तर त्याच्यामुळे मी ती सगळी कसर आता मला भरून काढायची आहे. त्यामुळे मी कन्सिस्टंट राहते आणि मी खूप प्रयत्न करते की आता कन्सिस्टंट राहण्याचा, कारण मला राहायचं आहे आता कन्सिस्टंट यूट्यूबवर. सो या थँक्यू. आणि ॲक्च्युली मी ना खूप प्रयत्न पण म्हणजे मी ChatGPTला वगैरे विचारते, भाई कंटेंट दे मला, भाई कंटेंट दे मला, ब्लॉगिंगसाठी कंटेंट हवे मला. मी माझ्या फ्रेंडना एक माझी फ्रेंड त्याची मला बोलते की तू हे कर, तू इंस्टाग्रामला डेली ब्लॉगिंग सुरू कर. तर काही जमलं पाहिजे आणि जर मी ट्राय केलं तर मी ऑफकोर्स करू शकते, बट मला ते ट्राय करायला पण आळस येतो आहे. आळशी. 4th क्वेश्चन आहे. क्वेश्चन सिंगल हप्त्यावरून विचारलं आहे, तू सिंगल आहेस का? हां यार मी सिंगल आहे. त्यानंतर एक क्वेश्चन आला आहे दुसरा, जेवलीस का? तर आता 1 वाजला आहे आणि मी अजून नाही जेवली आहे. मी जस्ट नाश्त्यामध्ये मी आज मस्तपैकी आंबे खाल्ले आहेत. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, हू डू यू हॅव क्रश ऑन? ओके, माझं क्रश कोणावर आहे असं आता मला असं वाटते की माझा जो क्रश आहे किंवा मी ज्याच्यावर प्रेम करते ते आता कन्फेस केलं पाहिजे. बिकॉज खूप क्वेश्चन आहे जसे की तुझं कोणावर क्रश आहे, तुझं कोणावर क्रश आहे. तर हा माझा आहे एकावर क्रश, मी एकावर प्रेम करते भाई, आहे माझं प्रेम. तर असं मला असं वाटतं भाई रिव्हील केलं पाहिजे आता की काय आता किती दिवस लपवणार ना. तर मला असं वाटतं की आता रिव्हील केलं पाहिजे. तर तुम्ही इथे साईडला फोटो बघा. हमको प्यार हुआ पूरी हुई दुआ. या राईट, हा मी स्वतः आहे माझी क्रश. मी स्वतःवर प्रेम करते. मी बोलतात ना मैं अपनी फेवरेट हूँ. मैं अपनी लाइक मुझे किसी मर्द जात की ज़रूरत नहीं है. खुद को खुश रखने के लिए मैं खुद रख सकती हूँ. पाया तुम्हें रब ने मिलाया तुम्हें होठों पे खुश. सो आणि तसंही नो वन कॅन गिव मी लव लाईक आय डू फॉर माय सेल्फ. सो मला असं वाटतं की काय सिंगल राहा, मस्त राहा, तसं काय. देन व्हॉट फ्रेंड यू थिंक सपोर्ट्स यू द मोस्ट? ऑफकोर्स सायली, बिकॉज ती माझ्यासोबत माझ्या वाईटमध्ये सुद्धा होती, माझ्या चांगल्यामध्ये सुद्धा आहे आणि ती माझ्यासोबत नेहमी असते. ती अशी मुलगी आहे म्हणजे आय एम सो प्राऊड की ती माझ्याकडे आहे. मी खूप ब्लेस समजते. आय एम सो ब्लेस टू हॅव हर. थँक्यू सायली, तू आतापर्यंत माझ्यासोबत होतीस, म्हणजे आहेस, यापुढे सुद्धा राहशील. थँक्यू सो मच. डू यू रेड फ्लॅग और ग्रीन फ्लैग? आई एम ग्रीन फॉरेस्ट. लिटरली आई एम ग्रीन फॉरेस्ट. अगर मैं किसी बंदे के साथ रिलेशन में आ भी जाऊँ तो भी मैं उसको ये कभी नहीं पूछूंगी कि भाई तेरी फीमेल फ्रेंड्स कितने हैं, मेरे को घंटा फर्क नहीं पड़ता. लिटरली अगर मतलब आ भी जाऊँ तो कि मेरे को मतलब तेव्हाच बोलते. आता तर मी सिंगल आहे आणि मला सिंगलच राहायचं आहे. मी ॲक्च्युली ग्रीन फॉरेस्ट आहे. मला फक्त माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे ह्याच्याशीच मतलब आहे. दुसऱ्याच्या लाईफमध्ये मी कशाला डोकावून करू. इफ यू हॅड अपॉर्च्युनिटी टू ट्रॅव्हल द वर्ल्ड, विच कंट्री वुड यू विजिट फर्स्ट? हा थोडा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मी अजून याच्यावर विचार नाही केला. विच कंट्री वुड यू विजिट फर्स्ट? आय गेस मला जर कोरियाला चान्स भेटला तर मी जाईन, जस्ट बिकॉज की मला फिरायचं आहे. आय एम नॉट फॅन ऑफ BTS अँड ऑल दॅट. नो, मला फक्त असंच फिरायचं. जर चान्स भेटला तर बाई, चान्स भेटला तर मी ॲब्रॉडला शिफ्ट पण होईल. समजलं? विजिटचं काय आहे? ओके, नेक्स्ट वन. वेअर्डेस्ट फूड कॉम्बिनेशन. वेअर्डेस्ट फूड कॉम्बिनेशन मे बी आईस्क्रीम विथ राईस. मी एकदा ट्राय केला होता आणि मला नव्हता आवडला. मी एका मूवीमध्ये बघितलं होतं आईस्क्रीम विथ
अजून मी तुम्हाला सध्याचं सांगते, मँगो विथ टॅमॅटो केचप ट्राय करा, एकदम बकवास लागतं, एकदम बकवास. मी ट्राय केलं आहे, एकदम बकवास लागतं, पण तरी पण तुम्ही ट्राय करा, तुम्हाला मे बी आवडेल. आय हॅव क्रश ऑन, परत मीच आय हॅव क्रश ऑन यू, क्रश ऑन यू, आय हॅव क्रश ऑन. काय यार, रेड फ्लॅग सायन्स इन बॉईज अँड गर्ल्स. रेड फ्लॅग मे बी जर तुम्ही कुठल्या मुलासोबत रिलेशनमध्ये आहात आणि समोरचं तुम्हाला प्रायोरिटी देत नाही आहे किंवा इम्पॉर्टंट देत नाही, तर ते अकॉर्डिंग टू मी की ते तुमच्यासाठी रेड फ्लॅग असू शकतं. असं नाही की जर तुम्हाला एखादा मुलगा बोलतो हे कपडे घालू नको, ते कपडे घालू नको, ह्याच्यासोबत बोलू नको, त्याच्यासोबत बोलू नको, तर ते रेड फ्लॅग नाही होत असं मला वाटतं. कारण समोरून तुमची काळजी करतो मी, म्हणून तुम्हाला बोलत असेल की असं करू नको, तसं करू नको. पण जर तो तुम्हाला प्रायोरिटी देत नाही आहे, इम्पॉर्टंट देत नाही आहे, तुमच्याशी तुम्हाला बोलतोय, तुम्ही जर समज त्याला कॉल केला आणि तो तुम्हाला बोलते की मी नंतर कॉल करणार, नंतर तुम्हाला कॉल पण येत नाही ना, मेसेज येतो, मग अशा वेळी तो रेड फ्लॅग है भाई. दूर हाथ, मतलब दूर रहे मेरे से, ऐसे लोगों से तो भाई 100 हाथ दूर रहना चाहिए, क्योंकि ये लोग खुद की भी छोड़े जाने. मतलब अशा वेळी आपण जर सावध व्हायचं की हां हा समोरचा आपल्यासाठी नाही असं बोलून मोकळं व्हायचं आणि मूव ऑन करा गायज. स्पेशली मुली तर मूव ऑन नाही होत लवकर, नाही होत मूव ऑन, कधी कधी नाही होत. तर आणि मुलं तर भाई मुलांना काही घंटा फरक नाही पडत, काय नाही फरक पडत त्या लोकांना, त्यांचे मित्र असतात त्यांच्यासोबत. आणि आपण म्हणजे मोस्टली मला तर काही हे नाही आहे, म्हणजे सवय नाही आहे किंवा मला काय, मी आतापर्यंत कुठल्या रेड फ्लॅगला डेट नाही केली, त्यामुळे मला नाही माहिती की कसं काय रेड फ्लॅग आहेत मुलांमध्ये, काय मुलींमध्ये रेड फ्लॅग आहेत. तर मुलींमधले रेड फ्लॅग पण मे बी तेच असतील, जर तुम्हाला समोरची मुलगी जर तुम्हाला भाव देत नाही आहे तर कशाला तिच्या मागे मरताय, बाजूला वाहनं देतो. सो या देन नेक्स्ट क्वेश्चन इज, क्वेश्चन असं आहे की तुला आता एका लॉंग ट्रिपवर जर जायला भेटलं तर तू कुठे जाशील. मला जर आता एका लॉंग ट्रिपवर जायला भेटलं तर मी कोकण फिरायला जाईन माझ्या मित्रमैत्रिणींसोबत, जर मला घरातून परमिशन भेटली तर. कारण ऑलरेडी माझा एक प्लॅन चालू आहे जिथे मला घरातून परमिशन नाही देतात, मला बोलतात तू नको जाऊ, तुला नाही जमणार, मला नाही जमणार, वा मला नाही जमणार, काय बोलू आता मी, मला नाही जमणार. तर ठीक आहे. सो गाईज ब्लॉग कसा वाटला आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. जर तुम्ही कोणाच्या प्रश्नांची उत्तर नसतील दिली मे बी काय काय राहिले आहेत, कारण मोस्ट ऑफ क्वेश्चन तर हेच आहे, आय हॅव क्रश ऑन यू, आय हॅव क्रश ऑन यू, बट आय हॅवंट. काय समजा मला नाही यायचं रिलेशन, आय डोंट वॉन्ट टू गेट इन रिलेशनशिप, भाई इससे दूर रहना है मुझे. तो हां, जर मी कोणाच्या क्वेश्चनची उत्तर नसतील दिली तर समजून घ्या, कारण आलेत खूप क्वेश्चन्स आलेत मी टाकले, तर मला असं वाटलं की कोणच नाही काय विचारणार. मला तर असं वाटलं की हे तर टाईमपास म्हणून सगळेजण इग्नोर मारतील, बट विचारलं बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले. थँक्यू सो मच की तुम्ही मला एवढं सपोर्ट केला, क्वेश्चन विचारले. सो मी आता इथे ब्लॉग एंड करते. बाय बाय. चॅनल सबस्क्राईब